आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील, पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। मुंबई आणि पुण्यात कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप, विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या एका टप्प्यात मतदान। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोनं फेऱ्यांची वेळ वाढवली। मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता आणि शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या एपीएमसी मार्केट सकाळच्या सत्रात सुरू राहणार असून पूर्ण दिवस बंद राहणार। 5ही बाजारातील संचालक मंडळांचा हा निर्णय, एपीएमसीचे सचिव डॉक्टर पी.एल. खंडागळे यांची माहिती। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई आणि ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्ह्यात 10,935 पोलीस, 4,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 24 तुकड्या तैनात। पुणे शहरात मतदानाच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार। 600 पोलीस अधिकाऱ्यांसह 6,800 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे 1,500 जवान बंदोबस्तात तैनात राहणार। पुणे जिल्ह्यात मतदारांच्या सेवेसाठी 40,000 अधिकाऱ्यांचा ताफा। जिल्ह्यातील 8,462 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण। चिंचवड मतदारसंघात 564 मतदान केंद्रांसाठी 1,353 बॅलेट युनिट। उद्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कडक बंदोबस्त। पुण्यातील मतदान केंद्राजवळच वाहन तळाची सुविधा, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्वारगेट भागात वाहतुकीत बदल। गणेश कला क्रीडा रंगमंच येथून मतपेट्या आणि साहित्य पीएमपीएमएल बसने मतदान केंद्राच्या ठिकाणी वितरित केलं जाणार। जुन्नरच्या नगर कल्याण महामार्गावर कुकर नेणारा ट्रक पकडला। 1,361 कुकरची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर एसएसटी पथकाची कारवाई। आचारसंहिता काळात नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात आतापर्यंत 54 कोटींचं घबाड जप्त। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या 9,000 बस आरक्षित बसेसच्या माध्यमातून एसटीला किमान 27 ते 30 कोटींपर्यंत उत्पन्न मिळणार। पीएमपीएमएलच्या बस संख्येत वारंवार घट, तर पीएमपीएमएलच्या ताफ्यात 650 बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावतात। पुणेकरांचे प्रवासासाठी होते त्यांची तारांबळ। हिरव्या मिरचीच्या दरात 5,000 रुपयांनी मोठी घसरण। 7,000 रुपयांनी विकली जाणाऱ्या मिरचीची 1,500 प्रति क्विंटलने विक्री सुरू। मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात। वर्ध्यात पक्षी सप्ताहात 131 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद। पक्षी सप्ताहादरम्यान वर्धा जिल्ह्यात 17 अधिवासाचं निरीक्षण। वाशिम जिल्ह्यात थंडी वाढल्याने सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन। थंडीने पुणेकर गारठले। पारा 2 अंशापर्यंत घसरला। पुण्यातील किमान तापमान 4 ते 6 अंशांनी घटलं। मुंबई शहराचा उपनगरात पहाटे किंचितसा गारवा असला तरी तापमानात हळूहळू वाढ। किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिकची नोंद। मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडली। एअर क्वालिटी इंडेक्स 106। प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर। मुंबई डेंग्यू आणि मलेरियानंतर चिकनगुनियाचा उद्रेक। चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात। वायू प्रदूषणामुळे पुणेकरांना फुफ्फुस रोगाचा धोका वाढला। दिवाळीच्या कालावधीत प्रदूषणामुळे बिघडलेली हवेची पातळी फुफ्फुस रोगाला कारणीभूत।